नमस्कार मंडळी, विचार चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. मंडळी, आज मी तुम्हाला एक साधा पण तुमच्या आयुष्याशी जोडलेला प्रश्न विचारणार आहे. जर तुम्हाला कोणी विचारलं की सुखी नात्याचा पाया काय असतो, तर आपल्यापैकी 90% लोकांचं उत्तर हेच असेल, प्रेम. हो ना? आपल्याला लहानपणापासून हेच शिकवलं गेले की नात्यात प्रेम असेल तर सगळं काही ठीक असतं. पण मला प्रामाणिकपणे एक सांगा, अनेकदा असं का होतं की ज्या नात्यात भरपूर प्रेम असतं तिथे सर्वात जास्त भांडणं का होतात? जिथे दोन लोक एकमेकावर जीवापाड प्रेम करतात तिथेच एकमेकांना मानसिक त्रास दिला जातो का? काही दिवसांनी त्या प्रेमाची जागा फक्त अश्रू आणि संशय घेतो. याच कारण असं आहे की मंडळी, नातं चालवण्यासाठी फक्त प्रेम पुरेसं नसतं. प्रेमापेक्षाही एक मोठी गोष्ट नात्यात लागते, ज्याकडे आपण अनेकदा दुर्लक्ष करतो, आणि ती गोष्ट म्हणजे आदर, रिस्पेक्ट. प्रेम तुम्हाला एखाद्या व्यक्तीच्या जवळ आणू शकतं, पण आदर त्या व्यक्तीला तुमच्या आयुष्यात कायम टिकवून ठेवतो. आजकालच्या नात्यामध्ये फक्त प्रेम तर खूप आहे, पण एकमेकाबद्दलचा आदर कुठेतरी हरवत चालला आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण मानवी मनाचा खोलवर विचार करून सुखी नात्याचे 5 सुवर्ण नियम पाहणार आहोत. जर तुमचं नातं रडत खडत चाललं असेल तर हा व्हिडिओ आज तुमचे डोळे उघडेल. सुखी नात्याचे 5 सुवर्ण नियम. नियम नंबर 1, इगो बाजूला ठेवून एकमेकांचा आदर करा. पहिला आणि सर्वात मोठा नियम, नात्यात मीपणा किंवा इगो नसावा. जेव्हा नात्यामध्ये अहंकार येतो तेव्हा आदर संपतो. अनेकदा भांडण झाल्यावर आपण तासनतास किंबहुना दिवसेदिवस एकमेकांशी बोलणं बंद करतो. मनात विचार येतो, मी आधी का बोलू? तिची चूक आहे, तीच आधी मेसेज करेल. मंडळी, हा इगो तुमच्या नात्याला वाळवीसारखा पोखरत असतो. सुखी नात्यात कधीही मी जिंकलो किंवा तू हारलास असं नसतं. तेथे दोघे जिंकतात किंवा दोघे हरतात. जेव्हा तुम्ही इगो बाजूला ठेवून स्वतःहून माफी मागता किंवा समोरच्याला समजून घेता, तेव्हा तुम्ही नात्यांचा आदर करत असता. नंबर 2, पार्टनरला बदलण्याचा प्रयत्न करू नका. जसे आहेत तसे स्वीकार करा. आपण जेव्हा कोणाच्या प्रेमात पडतो तेव्हा आपण त्यांच्या चांगल्या गोष्टीवर प्रेम करतो, पण जसा जसा वेळ जातो आपण त्यांच्या चुका शोधू लागतो. तू अशीच वागलीच पाहिजे, तुला हे समजतच नाही का? तू तुझ्या मित्राशी बोलणं बंद कर. आपण समोरच्या व्यक्तीला आपल्या हिशोबाने कंट्रोल करायचा प्रयत्न करतो. हा प्रेमाचा नाही तर अपमानाचा प्रकार आहे. समोरच्या व्यक्तीचे एक वेगळे व्यक्तिमत्व आहे, त्यांचे स्वतंत्र विचार आहेत. जर तुम्ही त्यांच्यावर मनापासून प्रेम करता तर त्यांच्या उणिवासह, त्यांच्या दोषासह त्यांना स्वीकारायला शिका. बदलण्याचा प्रयत्न तेथे सुरू होतो जेथे आधाराचा अभाव असतो. नंबर 3, वैयक्तिक स्पेस द्या. नात्यात एकत्र असणं जितकं महत्त्वाचं आहे तितकेच एकमेकांना स्पेस देणंही गरजेचं आहे. 24 तास एकमेकांच्या फोनवर लक्ष ठेवणं, पासवर्ड मागणं, प्रत्येक मिनिटाचा हिशोब मागणं याला प्रेम म्हणत नाहीत, याला संशय म्हणतात. ज्या नात्यात विश्वास आणि आदर असतो तेथे लोक आपल्या पार्टनरला मोकळा श्वास घेऊ देतात. त्यांना त्यांच्या मित्रासोबत वेळ घालवू द्या, त्यांच्या छंदांना जपू द्या. जेव्हा तुम्ही समोरच्याला स्वातंत्र्य देता तेव्हा त्यांच्या मनातील तुमच्याबद्दलचा आदर आणि प्रेम दुप्पट होतो. नंबर 4, रागाच्या भरात मर्यादा ओलांडू नका. भांडण कोणत्या नात्यात होत नाही. जगातील सर्वात सुखी नात्यातही खटके उडतात, पण फरक एवढाच असतो की सुखी नात्यातील लोक भांडतानाही आदराची मर्यादा ओलांडत नाहीत. रागाच्या भरात आपण समोरच्याला काहीही बोलून जातो, त्यांच्या जुन्या चुका उकरून काढतो किंवा त्यांच्या घरच्यावरून बोलतो. नंतर आपण म्हणतो, मी तर रागात बोललो होतो, मनातून नाही बोललो. पण लक्षात ठेवा मंडळी, तोंडातून निघालेला शब्द आणि धनुष्यातून सुटलेला बाण कधीच परत येत नाही. तुम्ही मागितलेली माफी त्या जखमा पुसू शकत नाहीत. भांडण कितीही मोठं असो, शब्दांचा आदर कधीही सुटू देऊ नका. नंबर 5, कठीण काळात एकमेकांची ढाल बना. सुखाच्या दिवसात तरी कोणीही सोबत हसत खेळत, पण खरी परीक्षा तेव्हा होते जेव्हा पार्टनरवर कठीण काळातून जात असतो तेव्हा.
नोकरी जाणं, तब्येत बिघडणं किंवा मानसिक नैराश्य येणं, अशा वेळी समोरच्याला टोमणे मारण्याऐवजी किंवा त्यांना एकटं सोडण्याऐवजी त्यांचा हात घट्ट पकडा. त्यांना सांगा, काळ वाईट आहे, पण आपण दोघे मिळून यातून बाहेर पडू. कठीण काळात दिलेली ही साथ नात्याला अजरामर करते. येथेच प्रेमाचं रूपांतर एका पवित्र आणि न तुटणाऱ्या आधारात होतं. तर मंडळी, आज रात्री शांतपणे विचार करा, तुमच्या नात्यात फक्त प्रेम उरलंय की आदरही आहे? जर तुमच्या नात्यात आदर नसेल तर ते प्रेम फक्त एक तात्पुरतं आकर्षण आहे. जेथे आदर असतो तेथे संवाद असतो, आणि जेथे आदर असतो तेथे सुरक्षितता असते. रूप, रंग, पैसा ह्या गोष्टी काळासोबत संपून जातील, पण एकमेकांबद्दल आदर असलेला म्हातारपणीही त्या नात्याला तितकंच तरुण आणि सुखी ठेवेल. तुमच्या पार्टनरचा आदर करा, कारण ती देवाने तुम्हाला दिलेली सर्वात सुंदर भेट आहे. तुम्हाला काय वाटतं, नात्यात प्रेमापेक्षा आदर जास्त महत्त्वाचा आहे का? तुमचे विचार मला कमेंटमध्ये नक्की सांगा. जर तुमच्या आयुष्यात अशी कोणती व्यक्ती असेल जिचा तुम्ही मनापासून आदर करता, तर त्यांना हा व्हिडिओ शेअर करून त्यांची जाणीव करून द्या. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आणि मानवी मनाचे, नात्यांचे असेच खरे आणि प्रॅक्टिकल विचार ऐकण्यासाठी आपल्या मानवी विचार चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका मनाला स्पर्श करणाऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि एकमेकांचा आदर करा. धन्यवाद.